नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे मूग आणि मटकीची भाजी। मिक्स आहे हे मूग आणि मटकी, रात्री भिजवलेले मस्त असे मूड आले त्याला। ही माझ्या स्टाईलची भाजी आहे, तर तुम्ही एकदा अशी भाजी नक्की बनवून बघा। वेगळी टेस्ट लागते, खूप छान टेस्ट येते अशी भाजी बनवायला। आता मी इथे यासाठी घेतला आहे एक मोठा कांदा घेतला आहे। हा कांदा बारीक करून घेते। कांदा बारीक झालाय, आता टोमॅटो बारीक करून घेते। टोमॅटो पण बारीक झालाय, तर आता मी इथे एवढा अद्रक हे मी किसून घेणार आहे। मी रेडीमेड अद्रक लसूण पेस्ट वापरत नाही, आपलं सगळं तयार ओरिजिनल लसूण पण किसून घ्यायचा। हा गावचा लसूण आहे, छोटा छोटा आहे, तरी पण असा बारीक बारीक किसून घेते। कढई गरम झाली आहे, तेल टाकून घेते। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। तेल छान गरम झाले, त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, छान ब्राऊन कलर करायचा आहे, कच्ची नाही ठेवायची। आता याच्यातच जिरे टाकून घेते, थोडीशी मोहरी, छान असं परतलंय। आता याच्यामध्ये कांदा टाकून घेते। कांदा पण छान परतून घ्यायचा आहे। कांदा पण छान परतलाय, छान असं ब्राऊन झाला। आता त्याच्यामध्ये टोमॅटो बारीक केलेला, आता ही भाजी मी दोघांसाठी बनवते म्हणून मी एक थोडं थोडं सामान घेतलंय। तुम्ही जेव्हा 5-6 माणसांसाठी बनवणार तेव्हा तुम्ही थोडंसं वाढवा। जिथे मी एक मोठा कांदा घेतलाय, तुम्ही तिथे 2-3 कांदे घेऊ शकता मोठे, 2-3 मोठे टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट जास्त घ्यायची। छान शिजवून घ्यायचंय। बघा छान असं हे शिजलंय। आता याच्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचा मसाला, धने पावडर, थोडासा गरम मसाला आणि हळद टाकून घेते। अद्रक लसूणची पेस्ट छान परतली ना, त्याच्यामुळे मस्त असा सुगंध येतोय, मस्त वास सुटलाय। आता हे छान परतलंय। आता याच्यामध्ये मूग आणि मटकी टाकून घ्यायची। मूग आणि मटकीची
छान परतवायची आहे आपल्याला. आता यामध्ये मीठ टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या. चांगली परतवायची मटकी. दोन मिनिट झाकून ठेवते. 2 मिनिट झाले बघा, मटकी छान परतली आहे. आता याच्यामध्ये मी हे पाणी गरम केलंय, तर थोडंसं पाणी टाकून घेते शिजवण्यासाठी. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाका. तेवढं पाणी टाकलंय. आता शिजून देते. तोपर्यंत मी इथे हे खोबरं भाजून घेतलंय. आता हे खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेते. एवढं नाही टाकणार आहे, अर्धीच वाटी टाकणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी आता याच्यामध्ये 2 चमचे खोबरं टाकून घेतलेलं. मस्त अशी भाजी शिजली आहे मटकीची. छान अशी भाजी तयार झाली आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. अशा प्रकारे तुम्ही नक्की अशी मटकी आणि मुगाची किंवा फक्त मटकीची किंवा फक्त मुगाची अशी भाजी बनवून बघा. खूप छान व खूप टेस्टी बनते. एकदा तरी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी बनली होती. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सगळ्यांना.